हॅलो मित्रांनो, आजचा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते ट्रेडिंगचं. मी आणि माझा भाऊ दोघं मिळून ट्रेडिंग करतो. माझा भाऊ इथे राहत नाही, पण आम्ही फोनवर कनेक्टेड असतो जेव्हा पण आम्ही ट्रेड करतो. तर एक व्यक्ती ॲनालिसिस करते आणि दुसरी व्यक्ती ट्रेड पंच करते. तर इथे असं झालेलं आहे की आज चांगला प्रॉफिट आला होता, पण तो सगळा प्रॉफिट डिसिप्लिन न पाळल्यामुळे सगळा गमवावा लागला. तर तुम्हाला मी इथे दाखवते काय झालं आहे. तुम्ही इथं बघू शकता की खूप चांगले प्रॉफिट याच्यामध्ये आले होते. 1900, 1300, इथे 2000 आले, इथे 1600 आले. तर असे टोटल प्रॉफिट जे मला आले होते, टोटल 9000 पर्यंत आज मला आले होते. पण ओव्हर ट्रेडिंग केल्यामुळे हे लॉसेस तुम्ही बघू शकता. आणि संध्याकाळी एक पोझिशन ओव्हरनाईट मला टाकावी लागली कमोडिटी सेक्शनची. तर ओव्हर ट्रेडिंग केलं आणि कधी आपण ओव्हर ट्रेडिंग करतो, पण यामध्ये मिस्टेक अशी झाली की जास्त होल्ड केला ट्रेड, लुझिंग ट्रेड. तर त्यामुळे काय झालं की जो प्रॉफिट आला होता 9000, तो सगळा वाईपआउट झाला. आणि तुम्ही बघू शकता की ओव्हरऑल प्रॉफिट फक्त 139 रुपीज आहे. आणि जेव्हा तुम्ही धनमध्ये ट्रेड करता तेव्हा कमीत कमी 2 ते 3 हजार तुमचा ब्रोकरेज चार्जेस येतो. आजचा जर ट्रेड आपण बघितला, भलेही माझं PNL ग्रीनमध्ये आहे, पण ब्रोकरेज पकडला तर हा लॉस दिवस होता आज. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे मित्रांनो की प्रत्येक दिवस हा प्रॉफिटचा दिवस नसतो. कारण आपण मेहनत करून पैसे बनवतो, पण ट्रेडिंगमध्ये असं आहे की डिसिप्लिन खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा आमचे 6 बनले होते तेव्हा मी म्हटलं 7 बनवतो. मग 7 बनले तर मग म्हटलं की बघूया काही होतं का. मग अजून 8, 8.5 असं करता मग 9 झाले. तर आता म्हटलं की 10 करून टाकावा, म्हणजे राऊंड नंबर होतो, 10 झाले. तर ते 10 बनवण्याच्या चक्करमध्ये जे आलेले 9 होते ते सगळे चालले गेले. म्हणून राऊंड नंबरच्या मागे नका पडू. मार्केट तुमच्या कॅपिटलनुसार तुम्हाला जेवढं प्रॉफिट देतं तेवढं ग्रॅब करा आणि मार्केटला कमी पॉईंट्स द्या आणि तुम्ही जास्तीत जास्त पॉईंट घेण्याचा प्रयत्न करा. माझ्या चॅनलवर जर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.